नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत हिंगोलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर सोमेश आहेरजी, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ही त्यांची स्पेशालिटी आहे. सो त्यांच्याबद्दल सुद्धा आपण काही त्यांच्यावर प्रश्न विचारणार आहोत. त्याप्रमाणे त्यांचा आजवरचा प्रवास कसा राहिला, अनुभव कसा होता, या सगळ्यांवर आज बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न तो म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमी साधारणपणे कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही या फील्डमध्ये आलात, काय सांगाल? प्रेरणा म्हणजे माझे वडीलच होते. ते पहिले कॉन्ट्रॅक्टर होते, तर त्या कारणाने त्यांनी मला सिव्हिल ही ब्रांच घ्यायला सांगितली. मी त्यांच्या अनुसार ही ब्रांच घेतली. MGM मध्ये माझं शिक्षण झालं. ते कॉलेज लाईफ होती. कॉलेज लाईफमध्ये मस्त MGM ऑसम होतं मोस्ट ऑफ. त्याच्यामध्ये मला बरंच काही शिकायला भेटलं. MGM मध्ये बऱ्याचशा प्लॅनिंग डिझायनिंगच्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकल्या. वडिलांनी पण मला फार सपोर्ट केला त्या गोष्टीमध्ये. आणि आता एक 6-7 वर्षापासून मी त्याच्यामध्ये वर्क करतो आहे. व्हेरी गुड. सो आता दुसरा महत्वाचा टप्पा येतो त्या प्रवासातला, ते म्हणजे कुठल्याही सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात असतं ते म्हणजे स्ट्रगल. आणि सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर आणि पहिला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट मिळेपर्यंत एक स्ट्रगलिंग फेज असतो. तर ती फेज कशी होती आणि पहिल्या प्रोजेक्टच्या काही आठवणी? पहिला प्रोजेक्ट मोस्ट ऑफ माझ्यासाठी कसं होतं की मी मोस्ट ऑफ लॉकडाऊन मध्ये मी काम चालू केलं. तर मला बरेचसे कामं भेटले, कारण की कोणी वर्कच नव्हतं करत तेव्हा. तर मला बरेचसे लॉकडाऊन मध्ये खूप हेल्प झाली. लॉकडाऊनची मोस्ट ऑफ जी दुसऱ्याला होत नाही पण मला खूप झाली. म्हणजे लोकांचं वर्क फ्रॉम होम होतं आणि तुमचं वर्क फॉर होम होतं. एक्झॅक्टली. तर तेव्हा पण तुम्ही फार मोठ्या ह्याच्यात काम केलं. ठीक आहे. सो आता काही तांत्रिक प्रश्नांकडे येऊया, टेक्निकल क्वेश्चनकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही हिंगोली सारख्या भागात काम करताय, तर इथं अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठा आहे, म्हणजे अकुशल कामगार. आणि जर अकुशल कामगारांना काही मेजर रिस्पॉन्सिबिलिटी दिली काही महत्वाची, तर मोठी दुर्घटना सुद्धा होऊ शकते. तर तुमचा अनुभव काय आहे अनस्किल्ड लेबर बरोबर आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हँडल करता? मोस्ट ऑफ मी नाही का, माझ्याकडे जे काही RCC स्ट्रक्चर असते हे जितक्या सोप्या पद्धतीने मला त्यांना दाखवता येईल, समजवता येईल, मी ते प्रयत्न करतो की बाबा मोस्ट ऑफ एक चांगली फाईल वगैरे त्यांना क्लिअर समजेल अशा भाषेमध्ये तयार करायची. आपल्या टेक्निकल भाषेत नाही, त्यांच्या भाषेमध्ये. तर तसं मी एक फाईल तयार केली आहे. मला म्हणजे ते सांगायला सोपी, त्याला प्लॅनिंग वगैरे वेगळी त्यांना स्पेशली समजा फाउंडेशनचे प्लॅन्स असो, एलिव्हेशनचे प्लॅन्स असो, परफेक्ट त्यांना समजतील अशा भाषेमध्ये तयार केले मी. त्यामध्ये तुम्हाला सोपं होतं एक्झॅक्टली कम्युनिकेशन. एक्झॅक्टली. पुढचा प्रश्न असा आहे की या आता सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये ते काय म्हणतो आपण, टेक्नॉलॉजीची मदत फार मोठी होते आता. एक्झॅक्टली. कारण तुम्ही आधी काही बघितलं असेल तर लोक एकदम पेपर आणि पेन्सिलवर वगैरे पहिला ड्रॉ काढला असेल, प्लॅन केला असेल, आणि आता अर्थात सॉफ्टवेअरच्या मदतीनं आता हे सगळं सोपं झालंय. तर सॉफ्टवेअरचा तुम्हाला मदत या सगळ्या कसा होतो आणि एकीकडे मशिनरीचा कसा उपयोग होतो टेक्नॉलॉजी म्हणून? टेक्नॉलॉजीमध्ये म्हणसान तर मी मोस्ट ऑफ एलिव्हेशन्स वगैरे प्लॅन करतो. तर पहिली जी पद्धत होती की ऑटोकॅड मध्ये फाईल वगैरे बनवून लागायचे, आता ऍप्लिकेशन्स आले आहेत. आपण डायरेक्टली तुमच्या फोनमध्ये इनपुट करू शकतो. त्याच्यामध्ये पूर्ण जे काही वर्कर आहेत साईडवरचे, जे काही टेक्निकल पर्सन आहे, त्याला आपण नुसतं जस्ट त्या ऍप्लिकेशन मध्ये इनपुट दिला आहे तर डायरेक्ट एलिव्हेशनचे मॉडेल तुमच्या फोनवर ओपन होत आहेत. तुम्हाला डायरेक्टली त्याचे पूर्ण मेजरमेंट तुम्हाला बघता येत आहेत. आणि असंही नाही की फक्त फीट इंचेस मध्ये, तुम्हाला ज्या याच्यामध्ये बघायचे आहेत त्याच्यामध्ये सेटिंग्स असतात, सेटिंग करा. इझियर झालंय टेक्नॉलॉजीमुळे मोस्ट ऑफ म्हणता येईल. तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये जास्त काम करता म्हणून हा एक प्रश्न तुम्हाला आहे. ते म्हणजे बऱ्याचदा कस्टमर कडनं तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा आम्हाला थोडंसं एवढ्याच पैशामध्ये आमचं घर बसवून द्या. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपल्याला तर चांगलं दर्जेदार बांधकाम करायचंय, क्वालिटीवालं. तर हे क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचं तुम्ही बॅलन्स कसं करता कामात? क्वालिटी आणि बजेट हा खूप मोठा प्रश्न आहे आमच्यासाठी पण आम्ही जितकं होईल तितकं आम्ही ट्राय करतो आमच्याकडून की कस्टमरला एक चांगल्या प्रकारचं घर मिळावं. योग्य रीतीने स्टील त्या घरामध्ये जाणं इम्पॉर्टंट आहे. व्यवस्थित प्लॅनिंग अनुसार त्याचं घर बनावं, टेक्निकल गोष्टींनी बनावं. टेक्निकल जे लेबर आहेत ते पण टेक्निकल हवेत, त्यानुसार त्याचं प्लॅनिंग डिझायनिंग झालंच पाहिजे. आम्ही काही गोष्टी वर्करला समजून देतो, काही गोष्टी जे ओनर आहेत त्या घराचे त्यांना समजवतो. एखादं मटेरियल आहे, मला माहिती आहे ते माझ्या कन्स्ट्रक्शन मध्ये युज करणं इम्पॉर्टंट आहे, तर मी ती गोष्ट समजवतो कस्टमरला. मग त्या रीतीने आम्ही त्याला प्लॅन चांगलं
करायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा एक वेगळा आहे या हम्म. सगळ्यापेक्षा, ते म्हणजे तुम्ही मूळचे इथले हिंगोलीतले आहात, Yes. यंग आहात आणि इंजिनियर आहात. या Yeah. तिन्ही पर्स्पेक्टिव्ह मधनं तो प्रश्न एक्झॅक्टली. आहे. ते म्हणजे हिंगोलीचं जर आपण डेव्हलपमेंटचं एक विजन बघितलं तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, पुढच्या 15-20 वर्षात कुठल्या मुद्द्यांवर आता जास्त काम झालं पाहिजे, जर आपल्याला हिंगोलीला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल तर? मोस्ट ऑफ तर हिंगोलीला डेव्हलप करायचं असेल तर प्रॉपर प्लॅनिंग डिझायनिंग हर एक इंजिनियरनी केलीच पाहिजे. विथ वास्तू सगळे लॉज, आमचे बिल्डिंग लॉज असतात, त्यानुसार जर सगळ्यांनी व्यवस्थित जर काम केलं, आणि ही गोष्ट जे कस्टमर राहतात त्यांना नाही लक्षात येत, एक इंजिनियर ती गोष्ट लक्षात घेऊ शकतो. तर हर एक इंजिनियरने जर प्रयत्न केला तर हिंगोलीला नक्कीच समोर नेता येईल आम्हाला. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता इतके प्रोजेक्ट्स केले, तर त्यातला हम्म. असा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो करताना एक वेगळं सॅटिस्फॅक्शन होतं किंवा काहीतरी वेगळं केलंय, नवीन केलंय त्या प्रोजेक्टमध्ये, असं काहीतरी एखादा प्रोजेक्ट आठवतोय का, त्याची आठवण? मोस्ट ऑफ असे प्रोजेक्ट खूप आहेत माझे, की बाबा ज्याच्यामध्ये काही ना काहीतरी झालं आहे, युनिक केलंय, नवीन युनिकनेस. केलंय. एक सध्या शास्त्रीनगरची बिल्डिंग आहे, आम्ही टेरेकोटा टाइल्स वगैरे तिथे युज करतो, इको फ्रेंडली मटेरियल, पण छान दिसेल. एलिव्हेशन मध्ये जास्त कोणी युज करत नाही आपल्या भागामध्ये, तर आम्ही युज करतोय तिथं. तर थोडा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह त्या बिल्डिंग विषयी आहे. बरोबर. एक्झॅक्टली. दुसरं असा एखादा प्रोजेक्ट ची आठवण सांगता येईल का, की ज्याच्यात काहीतरी अडचणी आल्या हा. किंवा प्रॉब्लेम आले, समस्या आल्या, हा हा किंवा काहीतरी आव्हान आलं आणि तुम्ही त्या आव्हानावर कशी मात केलीत, अशी एखादी आठवण? तशी तर नाही यार. किंवा काही निसर्गाकडनं आली, किंवा काहीतरी लेबरची आली, किंवा अजून काही आली असं? लेबरची मोस्ट ऑफ येतच राहते आम्हाला. एक मी काम घेतलं होतं, मला सांगता येत नाही. तर काय झालं की एक पूर्ण प्लॅनिंग माझ्याकडे होतं बिल्डिंगचं. तर त्याच्यानंतर एका स्लॅब लेवलला नाही का, मी चेक केल्यानंतरही समजा बीम वगैरे स्ट्रेट होत्या, तर त्यांनी बरोबर त्याची पाइपिंग म्हणजे फिटिंग केली नव्हती. तर जेव्हा पण आम्ही त्याच्यामध्ये सिमेंट वगैरे पोअर केला ना, ते थोडे स्लाइड झाले, थोडे म्हणजे पॅकनेस त्यांनी, म्हणजे लेबरनी इतकं चांगलं काम केलं नव्हतं, तर थोडे सरकले. जास्त नाही, 1-2 इंचाचा फरक पडला असं, पण ते एक बॅड इम्पॅक्ट पडला त्या प्रोजेक्टवर, त्या गोष्टीचा. 1-2 जागेवर झालं तसं, आणि बाहेरच्याच पार्टला जे एलिव्हेशन पार्ट राहतो, आणि थोडं काम मोठं होतं. बीमच्या साईज समजा 2-2 फुटाच्या होत्या, तर थोडं 1-2 इंचांनी बाहेर आल्यामुळे ते टेक्निकली खूप मलाही खराब वाटलं की आपण चेक करून गेलो आणि लेबरनी असं केलं. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता साधारणपणे, आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? मोस्ट ऑफ तर आपण चांगलं स्टील यूज करतो. आपलं पण स्टील खूप चांगलं आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, टेन्साईल स्ट्रेंथ, या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यानुसारच आम्ही रेफर करतो. मेन एक तर अजून एक मुद्दा असतो कस्टमरचं बजेट, त्यानुसार पण आम्ही रेफर करतो. सो हे होते इंजिनियर सोमेश आहेरजी, आणि त्यांनी त्यांच्या एक्सपिरियन्स बद्दल, त्यांच्या आजवरच्या ओव्हरऑल प्रवासाबद्दल सांगितलं. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.